वैष्णवी हगवणे हिचा हुंड्यासाठी छळ केला जात होता आणि तो त्रास तिला असह्य झाल्याने तिने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं। हे प्रकरण ताजं असतानाच पुण्यातील हडपसर इथं अशीच एक घटना घडलेली आहे आणि ती समोर आली। लग्नाला अवघा 1 महिना पूर्ण होत नाही तोच इथं एका नवविवाहितेने हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आणि आपलं जीवन संपवलं आहे। लग्नात मनासारखा हुंडा न दिल्याने सासरी तिचा छळ केला जात होता आणि विशेष म्हणजे या मुलीच्या आईवडिलांनी लग्नात 4 तोळे सोनं आणि 10 लाखाचा खर्च केला होता। नमस्कार, मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा। दीपा उर्फ देवकी प्रसाद पुजारी ही 22 वर्षाची तरुणी। 18 एप्रिलला तिचं लग्न झालं होतं, म्हणजे 1च महिना म्हणावा लागेल तिच्या लग्नाला। या 1 महिन्यापूर्वी ती आपल्या नव्या संसाराची, नव्या आयुष्याची नवी स्वप्न डोळ्यात घेऊन पुण्यात आली होती। पण 1 महिन्यातच तिच्या या सगळ्या स्वप्नांची अक्षरशः राखरांगोळी झाली। 18 एप्रिलला विजयपूरच्या बागेवाडीतील बसवमंगल कार्यालयात तिचं पुण्यात राहणाऱ्या प्रसाद पुजारी बरोबर लग्न झालं होतं। लग्नात दीपाच्या आईवडिलांनी हुंडा म्हणून प्रसादला 4 तोळे सोनं दिलं होतं आणि शिवाय 10 लाख रुपये खर्च करून हे लग्न लावून दिलं होतं। लग्न झाल्यानंतर मग दीपा प्रसाद सोबत पुण्यात आली होती। ज्या दिवशी ती पुण्यात सासरे नांदण्यासाठी आली त्याच दिवसापासून दीपाचा छळ हुंड्यासाठी सुरू झाला होता। नवरा आणि सासू या दोघांनी लग्नात आपल्याला भांडी, फ्रीज दिले नाहीत। त्याचबरोबर आमचे जे काही पाहुणे होते त्या पाहुण्यांचा, नातेवाईकांचा मानपान केला नाही असं दीपाला म्हणू लागले। त्यातून दीपा बरोबर त्यांचे खटके उडू लागले। लग्नाच्या दुसऱ्या दिवशी असं काही होईल असं तिला स्वप्नात सुद्धा वाटलं नसेल। त्यामुळे दीपाने झालेला सगळा प्रकार आपल्या वडिलांच्या कानावर घातला आणि मग लग्नाच्या काही दिवसांतच दीपा माहेरी गेली होती, ते पण राहण्यासाठी। अशा स्थितीत दीपाच्या सासऱ्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये मध्यस्थी केली। दीपाची त्यांनी समजूत काढून ते तिला परत पुण्याला घेऊन आले, पण परिस्थिती काही सुधारली नव्हती। लग्नात भांडी दिली नाहीत, घरच्या सामानातील काही गोष्टी दिल्या नाहीत, त्यावरून दीपाचा छळ सुरूच होता। त्यात घरातले सगळे सहभागी होते, तिचे सासू, सासरे, दीर, नवरा आणि हे सगळे मिळून तिला शिवीगाळ, मारहाण करत होते। या सर्वाला ती खूप वैतागली होती। झालेली घटना परत तिने आपल्या वडिलांच्या कानावर घातली। त्यावरती तिच्या वडिलांनी आपण पुण्यात येतो आणि आपण पुण्यात आलो की या विषयावर तोडगा काढू आणि काय निघतंय का ते बघूया असं मुलीला समजावून सांगितलं। तिने हा फोन 18 मे रोजी तिच्या वडिलांना केला होता, पण वडील येईपर्यंत दीपाला तिच्यावर होणारा अन्याय सहन झाला नाही आणि तिने दुसऱ्या दिवशी म्हणजे 19 मे रोजी हडपसर इथं राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली। लग्नाच्या 1 महिन्यातच तिने हुंड्यासाठी होणाऱ्या जाचाला कंटाळून आपलं जीवन यात्रा संपवली होती। वैष्णवी हगवण्याचं प्रकरण ताजं असतानाच पुण्यात ही दुसरी घटना घडल्यामुळं आता खळबळ उडालेली आहे। दरम्यान या प्रकरणी दीपाचे वडील गुरुसंगप्पा यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली असी आणि त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।